नमस्कार श्रोते हो. अगं अपर्णा, अगदी इन्फॉर्मलीच आपण हा व्हिडिओ करत आहोत. हो. आता सुट्ट्या लागल्या आहेत बरोबर. आणि वाचनामध्ये बरेच ग्रंथ म्हणा किंवा संत चरित्र, संत लीला अशा आल्यात. पण माझ्या मनामध्ये राहून राहून एक प्रश्न आला की भक्त श्रेष्ठांना एवढे तारक आध्यात्मिक सामर्थ्य येतं कुठून? कारण काळाची गरज आहे आध्यात्मिक सामर्थ्य किंवा सहनशीलता, तितिक्षा, धैर्य ही काळाची आजच्या गरजच अगदी आहे. अगदी. तर मग हे कसं बरं त्यांना जमतं? मग आपल्याला का बरं जमू नये? हा थोडा आढावा घेतला आणि अगदी तुला सांगते ना, मला बरोबर त्याच दिवशी नेमकं उत्तर सापडलं. थोडं शेअर करण्याचा मानस आहे माझा. तर तूही बघ, त्याच्यात प्रयत्न करूया आपण दोघी. चालेल. खूपच छान आहे आणि हा विचार येणं आणि आपल्याला असं करावंसं वाटणं हे पण एक खरं तर भाग्याचंच लक्षण. अगं तेव्हा लगेचच मला ना भक्तिसूत्र हा ग्रंथ दिसला अरे वा. आणि त्याच्यामध्ये आपला नारद भक्तिसूत्र. नारद भक्तिसूत्र. तर त्यामध्ये मी बघत होते की कुठेतरी आपल्याला उत्तर नक्की मिळतं बरं, जेव्हा इच्छा असते तेव्हा. अगदी. आणि बघ, मला एक वेचा मिळाला, त्यातनं मला समाधान झालं. बघ, तुलाही होईल. स्वामी विवेकानंद जेव्हा जहाजाने अमेरिकेला गेले ना, तेव्हा त्यांच्यापाशी ना पैसा होता, ना ओळख पाळख, ना उतरण्याची व्यवस्था होती, ना त्या सर्व धर्म परिषदेचे अधिकृत त्यांना निमंत्रणही होतं. अशा अनेक अडचणी या भूमीवर पाय ठेवताच त्यांना तिथे उभे राहिला, त्या भूमीवर पाय ठेवताच. ते तसेच शिकागोला गेले. सर्व वक्ते आणि धर्म परिषदांचा कार्यक्रम आधीच ठरलेला होता. मोठ्या मुश्किलीने सर्वांच्या शेवटी फक्त 5 मिनिटं त्यांना दिलेली होती. स्वामी ठरलेल्या दिवशी केवळ 5च मिनिटे शेवटी बोलले. प्रत्येक धर्म पंथ हा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे, म्हणून धर्माधर्मांमध्ये कलह नसावा, तर परस्पर सामंजस्य असावं. कोणाच्याही धर्मामध्ये दुराग्रहीपणा, श्रेष्ठत्वाची भावना नसावी. सर्वजण समतेच्या, बंधुत्वाच्या नात्याने वागले पाहिजेत. आपण सर्वजण एकाच जगन्नियंत्या परमेश्वराची लेकरं आहोत. ही भावना जागृत असेल तर सर्व प्राकृतिक भेद आपोआप गौण ठरतात आणि आत्मवत सर्वभूतानां असा अन्वयात्मक प्रत्यय येतो. तुलाही काही चिंतन आढळल्यास सांगशील का? त्यांचं हे भाषण ऐकताच सर्व विद्वत सभा स्थिमित झाली. वास्तविक सर्वच निमंत्रित जे होते ते गाढे पंडित होते, प्रभावी वक्ते होते. आपल्याला जे जे माहिती आहे आणि आपापल्या धर्माच्या तत्वज्ञानामध्ये पारंगत होते. या उलट कोणत्याही प्रकट सभेत न बोललेले आणि वयाने सर्वात तरुण असे स्वामी विवेकानंद होते. परंतु स्वामीजी साक्षात्कारी सिद्ध होते आणि हा फार मोठा बदल जाणवण्यासारखा आहे. आणि हीच गोष्ट कोणत्याही महापंडिताजवळ तिथे नव्हती. चैतन्याची जाणीव चैतन्यालाच स्वयंपणे होते. या न्यायाने स्वामी विवेकानंदांचे पूर्ण सत्याचे बोल सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणात खोलवर रुजले. नवे नवे त्यांना सगळ्यांच्या मनामध्ये जाऊन भिडले. आणि हाच तो पूर्वेकडील दैदिप्यमान तारा असे उत्स्फूर्त उद्गार एकमुखाने निघाले. पूर्वेकडील दीप्तिमान असा तारा उदित होणे, दिसणे या शब्दास पाश्चात्य देशामध्ये सर्वात मंगल, शुभकारी असं मानलं जातं. दिसणं आणि हे मानणं हे फार शुभ म्हणतात त्यांच्याकडे. आता मानवजातीस पावित्र्याचा, शांतीचा, बंधुत्वाचा आणि ईश्वरी प्रेमाचा संदेश देणारा, सांगणारा असा ईश्वरी प्रेषित आला आहे असा अर्थ अर्थातच सूचित झाला नाही का त्यांच्या बोलण्यातून. आणि हे अलोट धैर्य, हा आत्मविश्वास, हा अधिकार आणि हे नैतिक सामर्थ्य स्वामी विवेकानंदांना कशामुळे आलं तर अंतर्बाह्य झालो राम, आत्मा राम पूर्ण काम. हे आपल्याला अपेक्षित उत्तर. हे असंच पटकन येतं आणि पटकन लोकांना भिडतं असं नाही होत. नाहीतर शब्द पांडित्याने वावरणारे, छान छान बोलणारे, गोड बोलणारे, आपल्या शब्दांचा प्रभाव उमटवणारे खूप पंडित आहेत. पण ते इथे भिडणं, मग ते शब्द जरी छान नसले किंवा बोली भाषेतले असले, प्रमाण भाषेतले नसले तरी सुद्धा काही फरक पडत नाही. कारण अशा अनुभूतीच्या अवस्थेत अखंडपणे जे असतात ते एकांत भक्त असतात. म्हणून ईश्वराचं जे नाम आहे ते मुखातनं निघताच वाणीतून, नेत्रातून ईश्वरी प्रेमाचा
जो झरा असतो तो अशा या भक्तांच्या नेत्रातून वाहू लागतो. खरं. आणि असा भक्त जो असतो, जसा तुला जो प्रश्न पडला होय, की होय. असं का, आणि हे यांच्याच बोलण्यातनं सगळ्यांना का प्रतीत झालं, तर असा भक्त भगवंतासोबत तादात्म्य पावलेला असतो. म्हणून म्हणून आणि त्याचा जो प्रत्यय असतो तो मुख्य भक्त जो असतो तो अविच्छिन्नपणे अनुभवत असतो. आणि म्हणून लोकसंग्रहार्थ जरी तो कार्य करत असला, लौकिक कर्म करत असला, तरी स्वतःसाठी नसलेली कर्मसुद्धा ती सगळ्यांसाठी करत असल्यामुळे ईश्वर प्राप्तीचा मार्ग त्याला सहजच मोकळा होतो. आणि तो मार्ग त्याला मोकळा झाल्यामुळे तो मार्ग ते आपल्याला दाखवतात. हेच आत्मवत सर्वभूताना. हां. आणि असंच वागावं अशी या परमेश्वराची तुम्हा आम्हा सर्वांबद्दल इच्छा आहे. जे विवेकानंदांनी किंवा अनेक संतांनी किंवा अनेकांनी वागून दाखवलं ते तसं तुम्ही वागा असं ते म्हणतात. म्हणजे आहे तसे राहा. आणि हीच त्या परमेश्वराची इच्छा आहे. भक्ताहुनी देवा आवडते काही, ऐसे त्रिभुवनी नाही आन दुजे. नावडे वैकुंठी शिराचा सागर, धरोनी अंतर आहे दासा. तुका म्हणे भक्ती सुखाचा बातीला, आणि का विठ्ठला धर्म नाही. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.